हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल, मला माहीत आहे. सर्वात प्रथम तुमचं स्वागत करते शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये. आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल आपण आज कोणती रेसिपी बनवणार आहोत. सो रेसिपी खूप साधी, सिंपल आणि पटकीझट होणारी रेसिपी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल माठ भाजी कशी बनवायची आहे ते साध्या सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. लाल माठ ही एक अत्यंत पौष्टिक आणि झटपट तयार होणारी भाजी आहे. रक्तवाढीसाठी आणि त्वचेसाठी आणि पचनासाठी सुद्धा खूप फायदेशीर असणारी ही भाजी घराघरामध्ये तर नक्कीच केली जाते आणि खूप साधी सिंपल पद्धतीची भाजी आपण ही करू शकतो. गॅसवर आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 पळी मी तेल टाकलेलं आहे. लसणाच्या 5 ते 6 कुड्या घेऊन त्या बारीक करून तेलामध्ये टाकलेल्या आहेत. मिरच्यासुद्धा चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी 3 ते 4 बारीक मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. सो अशा पद्धतीने थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. हे छानपैकी खरपूस असा वास आला की ते खूप छान असे भाजी फोडणीला लागते. सो अशा पद्धतीने थोडंसं आपण फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर वरून थोडंसं मी आता जिरे पण टाकत आहे. जिरे टाकले की अजूनही छान चव त्याला वेगळी येते. सो अशा पद्धतीने एकदम साधी, सिंपल आणि लोह, कॅल्शियम, विटॅमिन्स ए, सी, के आणि फायबर मुबलक प्रमाणात असणारी ही भाजी अतिशय रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त आहे. सो आता ही भाजी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ती बारीक करून ती त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे. आता वरून आपल्याला चवीनुसार मीठही टाकायचं आहे. सो एकदम झटकीपट आणि लगेच होणारी 10 मिनटात, अगदी 10 मिनटात ही भाजी तुम्हाला खाण्यासाठी रेडी होते. सो अशा पद्धतीने आपण हे तेलामध्ये आता हे मस्तपैकी फ्राय करून घेऊया. सो अशा पद्धतीने लाल माठची भाजी ही इतकी झटपट होते आणि चवीलासुद्धा छान असते. आता हे आपण बघा अगदी छानपैकी वाफेवर आता हे शिजवून घेणार आहोत. सो अशा पद्धतीनं ही भाजी एकदम झटकेपट तयार होते. मीठ तर तुम्हाला चवीनुसारच टाकायचं आहे. तुम्हाला कमी जास्त कसं आवडतं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी आणि सो अशा पद्धतीनं हे पोषक असे तत्वाने भरलेले हिरव्या पालेभाजीपैकी एक भाजी ही लाल माठ इतकी उपयुक्त आणि इतकी छान आहे आणि खायलासुद्धा खूप रुचकर अशी आहे ही भाजी. सो बघा आपली लगेच झालेली आहे ही भाजी. सो आता हे मस्तपैकी थोडा वेळ आपण हे झाकून ठेवायचे आहे आणि 10 मिनटात आपल्याला ही भाजी झटकेपट तयार होते. सो अशा पद्धतीने ही भाजी आपण आता पाहूया कशी झाली बघा. एकदम सुंदर आणि छान असा मस्त वास पण सुटलेला आहे. सो अशा पद्धतीने ही भाजी लाल माठ भाजी ही तयार झालेली आहे. आता बघा आपली भाजी पूर्णपैकी छान आता फ्राय करून झालेली आहे. एकदम सुंदर आणि मस्त असा वास सुटलेला आहे. आता यामध्ये तुम्ही जर एक्स्ट्रा काही टाकायचं असेल तर शेंगदाण्याचं कूटही टाकू शकता. परंतु शेंगदाण्याचं कूट जे आहे ते तुम्ही छानपैकी शेंगदाणे भाजून खरपूस भाजल्यानंतर त्याचं जे काही बारीक कूट तयार करतात ते कूट तुम्ही टाकलं ना तर अजून छान ह्याला टेस्ट येते. मी हे एक्स्ट्रा टाकत आहे. तुम्ही स्किप केलं तरी चालू शकतं. पण तुम्ही करून बघा एकदा. शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये ॲड केलं तर ती भाजी कशा पद्धतीने चवीला लागते हेही तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हेही तुम्ही नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानपैकी तुम्ही पण रेसिपी तयार करून बघा. सो रेसिपी खूप साधी, सिंपल आणि खूप पौष्टिक अशी आहे. पालेभाज्या तर आपल्याला रक्तवाढीसाठी किंवा आपल्या लहान मुलांनासुद्धा आवर्जून आपण करून देत असतो. ही भाजी जास्त म्हणजे जास्त तुम्हाला निवडत पण बसायची जास्त गरज पडत नाही. झटकेपट निवडली पण जाते. कारण काही भाज्या, पालेभाज्या इतका वैताग येतो की ते निवडायचं म्हटलं तरी आपल्याला खूप त्रास होतो. पण हीच भाजी इतकी साधी, सिंपल पण आहे आणि निवडण्यासाठी सुद्धा खूप झटकेपट आपण निवडून छानपैकी झटकेपट ही भाजी करू शकतो. सो बघा तुम्ही भाजी खूप सुंदर आणि छान झालेली आहे. यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट एक एक्स्ट्रा ॲड केलेला आहे. तुम्हीही करून बघा. तुम्हाला नसेल करायचं तर स्किपही करू शकता. पण शेंगदाण्याचं कूट टाकून जर ही भाजी केली तर खाण्यासाठी खूप सुंदर आणि खूप छान अशी टेस्ट येते. कारण ही मी करते ह्या पद्धतीने. सो आवडले असेल तर